गुड आफ्टरनून MLA लेडीज, कशा आहात सगळ्याजणी? आजच्या या वंडरफुल संडे मध्ये हाऊज एव्हरीवन डुईंग? मी आहे आजची तुमची अँकर डॉक्टर दीप्ती वाघमारे. आज आपल्या सोबत आहेत एक खूप छान गेस्ट. ते आहेत डॉक्टर महाजन, रेडिओथेरपी ऑन्कोलॉजिस्ट फ्रॉम इनलॅक्स अँड बुद्रानी हॉस्पिटल. वेलकम टू टुडेज शो सर. हॅलो, नमस्ते. सो ऑन दॅट नोट आपण आज चालू करणार आहोत आजचा इंटरव्ह्यू कम लाईव्ह सेशन, ज्याच्यामध्ये आपण सरांना विचारणार आहोत कॅन्सर बद्दल खूप काही प्रश्न. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची वाट बघत आहे आणि त्याचबरोबर जाणून घेऊया सरांचा प्रवास ॲज अ रेडिओथेरपी ऑन्कोलॉजिस्ट कसा होता ते. सो सरांबद्दल थोडंसं सांगताना मी म्हणेन, डॉक्टर महाजन यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आहे GMC म्हणजेच ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईवरून, आणि पुढचं स्पेशलायझेशन किंवा मास्टर्स त्यांनी पूर्ण केलेलं आहे NBE म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन दिल्ली येथून. मोर दॅन 800 पेशंट्स दे हॅव ट्रीटेड सक्सेसफुली, आणि ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रिसर्च पेपरबद्दल त्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी लेक्चर्स दिलेले आहेत, आणि आताही ते हे काम तसंच पुढे चालू राहतात. आणि ही इज व्हेरी व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क. सो कसं वाटतंय सर आमच्या शो मध्ये येऊन तुम्हाला? येस, फॅन्टास्टिक. आर यू एक्साइटेड? येस, शुअर. ओके, त्याचबरोबर आपण सुरू करूया आजचा आपल्या प्रश्नांचा प्रवास. सगळ्यांनी माझ्यासोबत जुळलेले राहा आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची वाट बघत आहे. सो बिफोर वी स्टार्ट विथ एनी क्वेश्चन्स, मी सरांना आजचा एक आपला प्रश्न विचारणार आहे. कॅन्सर म्हणलं की सगळ्यांना एक भीती, दडपण येतं. सो फॉर अ ले मॅन, फॉर अ नॉर्मल मँगो पीपल, यू कॅन से कॅन्सर म्हणजे नक्की काय सर? बरोबर. अजूनही आपण बघतो आजकालच्या समाजामध्ये की कॅन्सर हा एक दीर्घ आजार की जो बरा होऊ शकत नाही, आणि त्याच्यात रिलेटेड बरेचसे टॅब्यूज आहेत, किंवा इव्हन काही पेरिफेरीच्या एरियामध्ये लिमिटेड रिसोर्सेस असल्यामुळे सुद्धा कॅन्सरच्या केसेस बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजमध्ये डायग्नोज होतात किंवा डॉक्टरपर्यंत पोहोचतात. तर त्यामुळे हे जे आपण अवेअरनेस सेशन अरेंज करतोय, तर डेफिनेटली त्याच्याने आपल्याला किंवा सगळ्या लोकांना तर याचा नक्कीच बेनिफिट होईल. आणि बेसिक आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे कॅन्सर हा मला खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की हा आहे म्हणजे नक्की आहे तरी काय आणि कसा होतो. तर बेसिकली आपल्या बॉडी जी आहे ती मल्टिपल पेशींनी बनलेली आहे, आणि रोजच ह्या पेशी रिजनरेट होत असतात, म्हणजे नवीन पेशी रोजच तयार होत असतात. आणि ही एक प्रकारे नियंत्रित म्हणजे बॉडीचं एक नियंत्रित सर्क्युलेशन असतं की कधी पेशी बनाव्या आणि कधी त्याचे बनल्यानंतर त्याची स्टॉप व्हावी, ग्रोथ स्टॉप व्हावी. त्यासाठी काही फॅक्टर्स असतात बॉडीमध्ये, जसं ट्युमर सप्रेसिंग फॅक्टरही असतात की जे पेशीची अनियंत्रित वाढ होऊ नये म्हणून एक सर्टन काळामध्ये त्या पेशीची ग्रोथ थांबवली जाते. पण त्या रोज नवीन बनणाऱ्या पेशींमध्ये जर कधी अनियंत्रित वाढ झाली किंवा त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ज्याला मायटोसिस असं म्हणतात, त्या प्रोसेसमध्ये जर कधी बिघाड झाली तर एक सेल्स जी आहे ती अनकंट्रोलली ग्रोथ होते आणि त्याची एक प्रकारे गाठीमध्ये रूपांतर होते. आणि तीच गाठ जर सर्क्युलेशन किंवा रक्तवाहिनीच्या जवळ असेल तर ती दुसऱ्या बॉडीतल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याची परत एक ज्याला ड्रॉप मेटास्टॅसिस म्हणतात की दुसऱ्या बॉडी पार्ट किंवा ऑर्गन मध्ये जाऊन त्याचे एक स्प्रेड करत असते. तर ह्यासाठीच एक अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर पहिल्या स्टेजमध्ये डायग्नोस होणं नक्कीच गरजेचं आहे. ओके, थँक्यू फॉर दॅट व्हॅल्युएबल पीस ऑफ इन्फॉर्मेशन. सो आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं सर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुमचा आवाज खूप बारीक येतोय, सो इफ यू कुड प्लीज इन्क्रीज युअर व्हॉइस. ओके. सो ऑन दॅट नोट मी सरांना विचारणार आहे दुसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न. स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण किती आहे? स्त्रियांमध्ये जास्त आहे का किंवा पुरुषांमध्ये जास्त आहे का? आणि अजून महत्वाचं, तुमची बॉडी काही सिग्नल देत असते, काही असे चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये की दॅट कॅन नॉट बी इग्नोर्ड सो दॅट इट कॅन बी कॉट इन टाइम? येस. कॅन्सर हा जर बघितला मेल आणि फिमेलशी कम्पेअर केलं तर एक 60% ऑफ द टाइम म्हणजे मेलमध्ये हा प्रिडॉमिनंटली बघितला जातो, बिकॉज ऑफ मल्टिपल रिस्क फॅक्टर्स. एक्सपोजर जे मेलमध्ये असतं, स्पेसिफिकली टोबॅको कन्झम्पशन और त्याच्याशी रिलेटेड व्हेरियस एक्सटर्नल इंटरनल काही रिस्क फॅक्टर्स असतात, जसं एन्व्हायरमेंटल एक्सपोजर वगैरे. तर ते तर झालेच, पण लेडीजमध्ये की जे कॉमनली विचारतात की टोबॅकोचं सेवन किंवा अल्कोहोल कन्झम्पशन न करता सुद्धा कॅन्सर मला कसं झाला, तर त्याच्याशी रिलेटेड असं असतं की
काही इंटरनल फॅक्टर जसं लेडीजमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण हे थ्रूआउट त्यांच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. आणि इस्ट्रोजन हा हॉर्मोन सर्टन पेशी स्पेसिफिकली ब्रेस्टच्या ज्या ग्रंथी असतात तर तिथल्या सेल्सला प्रॉलिफरेशन म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी मदत करत असते. तर ती लेवल जर जास्त काळासाठी बॉडीमध्ये मेंटेन असेल तर अशा वेळेस सुद्धा हा आजार होऊ शकतो. किंवा इव्हन अदरही रिस्क फॅक्टर्स आहेत. आता ही इस्ट्रोजनची लेवल कधी जास्त वेळ मेंटेन राहते, जसं ज्यांची पाळी लवकर येते, लेट मेनोपॉज होतो, किंवा ज्यांना मूल 30 वर्षाच्या नंतर होतं, किंवा ज्यांचं मूल होतं पण ब्रेस्ट फिडिंग काही कारणास्तव करू शकत नाही, तर तशा लेडीजमध्ये ते एक्सपोजर जास्त असल्यामुळे, इस्ट्रोजनचं एक्सपोजर जास्त असल्यामुळे जिथे ग्रंथी असतात स्पेसिफिकली ब्रेस्टच्या, तर तिथे ही गाठ तयार होण्याचं किंवा कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होण्याचं चान्सेस जास्त असतात. तसंच अदरही रिस्क फॅक्टर्स असतात, जसे हायजीन म्हणा, किंवा काही व्हायरल इन्फेक्शन्स, ज्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा जो मोस्ट कॉमनली ओरोफॅरेंजियल म्हणजे गळ्याचा किंवा गर्भपेशीचा लेडीजमध्ये, तर हा कॅन्सर होण्यास एक प्रवृत्त करतो. प्लस काही हेपॅटायटिस बी व्हायरस रिलेटेड इन्फेक्शन, HIV रिलेटेड इन्फेक्शन, हे सुद्धा जे आहेत बॉडीची इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटसमध्ये जाऊन एक प्रतिकारशक्ती कमी होऊन जे काही ट्युमर सप्रेसिंग सेल्स असतात किंवा जीन्स असतात त्यांचं कार्य थांबवतात आणि एक कॅन्सरमध्ये रूपांतर करतात. तर रफली आता जर बघायला झालं स्टॅटिस्टिक्स, तर जवळपास 2018-19 मध्ये 14 लाख नवीन रुग्ण ब्रेस्टचे किंवा म्हणजे लेडीजचे सांगायचं झालं तर हे डायग्नोस होत आहेत. आणि त्यातही आता रिसेंट ह्या वर्षाचा आकडा म्हणजे लास्ट 2020चा आकडा जर बघितला तर तो 20 lakhs अँड अबव क्रॉस झाले की न्यूली डायग्नोस फिमेल कॅन्सर डायग्नोस होत आहेत. तर त्यासाठीच आपण नक्कीच हे अवेअरनेस सेशन थ्रू किंवा वेरियस सेशन थ्रू काही त्यांना हेल्प होईल असं मला वाटतं. ओके, थँक्यू सो मच. सरांनी खूप महत्वाची माहिती आपल्याला दिली आणि सरांनी सगळ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा अदर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॅन्सर्स बद्दल जागरूक राहण्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि सर खूप खूप थँक्यू या महत्वाच्या माहितीसाठी. माझ्या सगळ्या मैत्रिणींना MLAच्या मी विनंती करते, प्लीज तुमच्या सगळ्या मैत्रिणींना इथे टॅग करा. हा एक खूप महत्वाचा सेशन आहे आणि ह्या कॅन्सरमध्ये असंच म्हणू शकतो जितकं अवेअरनेस जास्त तितकं बेटर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. So I'm requesting you, all of you, please tag maximum female friends of yours in this video so that they can watch it either now or later. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची मी वाट बघत आहेच. सो आपला प्रश्नांचा जो प्रवास आहे तो पुढे नेत मी सरांना अजून एक प्रश्न विचारते की कोणते अशी लक्षणं ठळक किंवा प्रामुख्याने आपल्याला दिसतात ज्याच्याद्वारे तुम्ही सुद्धा पुढे त्याचं डायग्नोसिस करू शकता. सो मे बी इन डॉक्टर्स टर्म काय क्लिनिकल फीचर्स किंवा काय साइन्स अँड सिम्पटम्स दिसतील आपल्याला? अच्छा, जनरली जर सगळ्याच अवयवांविषयी जर बोलायचं झालं, जसं हेड अँड नेक कॅन्सर्स विषयी जर बोलायचं झालं तर एक अल्सर तयार होणे जिभेवरती किंवा तोंडामध्ये कुठेही, किंवा गळ्यामध्ये गाठ असणे, जे की 15 दिवसापेक्षा जास्त असलेले अल्सर, तेही डीप अल्सर म्हणजे त्याची जाडी जास्त असणे, तिथून ब्लिडिंग होणे. आणि महत्वाचं म्हणजे हे जे अल्सर असतात हे पेनलेस असतात. बाकी जे इन्फेक्टेड किंवा व्हायरल अल्सर्स जे म्हटले जातात तर ते पेनफुल असतात. तर हे जे कॅन्सरशी रिलेटेड अल्सर्स किंवा गाठी कुठल्याही, तर त्या मेनली पेनलेस असतात. तर त्यावेळेस जर ते सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटनी 15 दिवसाच्या आत जर बरे होत नसतील तर नक्कीच तुम्ही कॅन्सर फिजिशियनला भेटणं गरजेचं असतं. आणि बाकी ब्रेस्टशी रिलेटेड ही जवळपास सेमच आहे की ब्रेस्टमध्ये अचानक गाठ जाणवणे आणि तीही फिक्स किंवा हार्ड असणे. बाकी बऱ्याचशा 90 to 95% ऑफ द टाइम ज्या गाठी असतात त्या फॅटच्या किंवा दुधाच्या गाठी समजल्या जातात, ज्या की नरम सॉफ्ट असतात, रबरी असतात. पण कॅन्सरची ही गाठ स्पेसिफिकली हार्ड असते. बऱ्याच वेळा ती त्वचेला चिटकलेली असते, निप्पलच्या जस्ट खाली असते, किंवा इवन बॅक साईडला चेस्ट वॉलला चिटकलेली असते. इवन अन्ननलिकेचे किंवा पोटाचे जर सांगायचं झालं तर वॉमिटिंग होणे, त्यात स्पेसिफिकली रक्तस्राव होणे, वेट लॉस होणे. आणि गायनेकॉलॉजिकल जर कॅन्सर सांगायचं झालं तर अंगावरून किंवा पाळीच्या दरम्यान रक्त जाणे, इंटरमिटंट ब्लिडिंग आणि व्हाईटिश डिस्चार्ज होणे, पेल्विक पेन, बॅक पेन, पायाला सूज येणे, हे पेल्विकशी रिलेटेड आहेत. तर हे जे काही अलार्मिंग सायन्स जर जाणवले आणि ते दीर्घकाळ असतील
म्हणजे 15 दिवसा किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त असतील तर त्यासाठी क्लिनिशियनला भेटून त्याचं डायग्नोसिस किंवा निदान करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी बेसिक कधीही कॅन्सर फिजिशियन किंवा क्लिनिशियन हे बघतात की हा आजार लोकलाइज म्हणजे तिथल्या पुरताच आहे की अजून कुठे बॉडीमध्ये आहे, हा वेदर इट इज अ कॅन्सर ऑर एनी बिनाइन नॉर्मल गाठ आहे, नॉर्मल डिसीज आहे की नाही. त्यासाठी मग तिथला एक टिश्यू घेऊन सॅम्पल घेऊन ते तपासायला पाठवलं जातं आणि जर त्यामध्ये जर आढळला त्याचाही सब टाईप वगैरे डिसाईड केला जातो जस्ट टू नो द स्टेज ऑफ द डिसीज. मग त्याच्यानंतर सिटी स्कॅन किंवा MRI करून त्याचं स्टेजिंग करणे आणि अकॉर्डिंगली प्रत्येक अवयवाचा आजार त्याची ट्रीटमेंट पद्धती वेगळी असते. उपचार पद्धती त्याच्याशी असणाऱ्या सर्जरीज, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात ऑर्गन रिलेटेड. कारण प्रत्येक आजार हा कोणत्या पर्टिक्युलर थेरपीला छान रिस्पॉन्स करतो हे एक वेल डिफाईन काही स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात. त्यानुसार प्रत्येक पेशंटला एक उपचार पद्धती ऍडवाइस केली जाते. व्हेरी गुड, थँक्यू सो मच सर. ही खूप महत्वाची बाब आहे. ह्याच्यासोबत एक संलग्न प्रश्न मला विचारावासा वाटतो. यू स्पोक अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. तर असा काही एज ग्रुप आहे का जे दोज हु आर मोर ससेप्टेबल टू दिस टाइप ऑफ कॅन्सर, आणि किती दिवसांनी ब्रेस्ट चेकअप किंवा मेमोग्राफी असं काही करणं आवश्यक आहे का, किंवा आपल्या गायनेकोलॉजिस्टला किंवा डॉक्टरांना भेटून तपासणी करणं आवश्यक आहे का? अजूनही मी काही मिथ्स जे बघतो किंवा मला जे प्रश्न विचारले जातात की हा ब्रेस्ट कॅन्सर हा यंग एज मध्ये होत नाही का. पण आम्ही जे बघतो की इवन यंग पेशंट्स मीन्स बिटवीन 20 to 50 इयर्स एज जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर बघितला जातो. पण ब्रेस्ट कॅन्सर हा युजली लेट एज मध्ये बघितला जातो, मोर दॅन 50 इयर्स ऑफ एज. आणि त्यासाठी काही स्क्रीनिंग गाईडलाईन्स असतात की वन्स इन इयर मॅमोग्राफी करत राहणे, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच सेल्फ एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट एक ऍटलिस्ट महिन्यातून एकदा करणे हे एक अनिवार्य आहे आजकालच्या याच्यासाठी. आणि दोज लेडीज हु हॅड अ हिस्ट्री और त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला ब्रेस्टचा आजार असेल, कॅन्सर असेल, ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन किंवा इव्हन पोटाचा, कारण त्याच्यामध्ये जेनेटिक काही DNA मध्ये चेंजेस असणं किंवा म्युटेशन असणं हे फॅमिलियल आजार समजले जातात. तर हे साहजिक असतं. जसं BRCA1 आणि BRCA2 जीन हे जे म्युटेशन आहे हे ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप कॉमनली बघितलं जातं. जर त्यांच्या फॅमिलीमध्ये 2 किंवा जास्त क्लोज रिलेटिव्ह म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, मुलगी हे जे क्लोज रिलेटिव्ह 2 पेशंट्स जर असतील तर नक्कीच त्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी काही जेनेटिक टेस्टिंग किंवा जेनेटिक काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शनसाठी काही एक्स्ट्रा प्रिकॉशन्स, मेजर्स, मेडिसिन्स, काही टेस्ट सांगितल्या जातात आणि नक्कीच ते त्यांच्यासाठीही आपण हा आजार टाळू शकतो. ओके, थँक्यू सो मच सर. आणि सर तुम्ही ह्या बाबतीत माझ्यासोबत सहमत व्हाल होपफुली की बरेच जण असं म्हणतात की कॅन्सर आजकल में आया है, आजकल बहुत हो रहा है, बट इट्स नॉट लाईक दॅट. 1400 बिफोर क्राइस्ट एरियापासून हा आहे. आणि ज्यांना आपण फादर ऑफ मेडिसिन म्हणतो असे हिपोक्रेटस यांनी अल्सर फॉर्मिंग ट्युमर किंवा अल्सर फॉर्मिंग कार्सिनोमा ही टर्म कॉइन केलेली आहे. आणि असं अजिबात नाही की हा नव्याने झालेला कॅन्सर किंवा नव्याने झालेला रोग आहे. त्याचबरोबर जसं सरांनी सांगितलं तसं यंग एज पासून स्वतःची काळजी घेणे, स्वतःची तपासणी करणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्या नोटवरून आपण आता पुढच्या प्रवासाकडे वळूया, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो आहे डायग्नोसिस. कॅन्सरचा डायग्नोसिस मेडिकल टर्म मध्ये कसा केला जातो फ्रॉम डॉक्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आय वुड लाईक यू टू आन्सर. अलॉंग विथ दॅट उपचार पद्धती आपल्याकडे कोणकोणते अवेलेबल आहेत? जसं मी सांगितलं की फर्स्ट क्लिनिकल एक्झामिनेशन हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो कोणत्याही अल्सर किंवा गाठीचा. त्याच्याशी रिलेटेड त्याचं क्लिनिकल एक्सटेन्शन म्हणजे जर ओरल कॅव्हिटी तोंडामध्ये असेल तर त्याचं एक्सटेन्शन कुठे कुठे आहे, कुठेपर्यंत गेलेलं आहे, किती डीप आहे, तो ब्लिडिंग म्हणजे टच केल्यावरती ब्लिडिंग होतंय की नाही, गळ्यामध्ये कुठे पसरला आहे का, इव्हन अन्ननलिकेचे जे आजार असतात तर तेही अन्ननलिकेचं एक्सटेन्शन कुठे आहे, तर ते बघण्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन हा एक खूप इम्पॉर्टंट एक पार्ट किंवा प्रोसेस मानली जाते. त्यावरूनच बऱ्यापैकी एक 60 to 70% निदान होऊन जातं की ही जी गाठ किंवा अल्सर आहे हे कॅन्सरस आहे की नाही. मग फर्दर काही टेस्ट असतात जस्ट टू प्रूव्ह दॅट कॅन्सर
जसं मी सांगितलं की तिथला टिश्यू घेऊन तपासणे, त्याचा सब टाईप, त्याचा ग्रेडिंग, त्याची हिस्टोपॅथॉलॉजीचा मेन जो ग्रुप आहे सब ग्रुपिंग वगैरे करणे, आणि त्यानंतर त्या ठिकाणची इमेजिंग घेणे की त्याचं एक्सटेन्शन बघण्यासाठी, आणि अकॉर्डिंगली प्रत्येक पेशंटचं एक कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन असतो. जसं मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये सर्जरी केली जाते असं समजलं जातं, पण अजूनही आता असे काही नवीन उपचार पद्धती किंवा किमोथेरपेटिक एजंट किंवा इव्हन रेडिएशन थेरपीमध्ये काही टेक्निक्स अशा आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण ऑर्गन प्रिझर्व करू, म्हणजे अवयव ऑपरेशनद्वारे न काढता त्याचं फंक्शन मेंटेन ठेवून सुद्धा आपण त्या आजाराला बरा करू शकतो. जसं स्वरयंत्राचे आजार किंवा जिभेच्या मागचे आजार, अन्ननलिकेचे आजार, ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरचे आजार जे असतात, तर त्यामध्ये ऑपरेशन न करताही आपण तो आजार बरा करू शकतो, आणि डेफिनेटली पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामध्ये एक चांगली मेंटेन राहते. आणि किमोथेरपेटिक एजंट सुद्धा हे जे आहेत आजकाल जे नवीन टार्गेटेड किमोथेरपीज आलेल्या आहेत, तर त्या स्पेसिफिकली त्या ट्युमरची बायोलॉजी, त्याचा सबटाईप बघून त्या इंजेक्शन दिले जातात, आणि त्याच्यानी रिझल्ट आजकाल खूप जास्त चांगल्या प्रमाणात. त्यामुळेच आता असं म्हटलं जातं की कॅन्सरचे हे बरे होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. आणि जसं मॅडम म्हणत होत्या की कॅन्सर हा वाढतोय की काय, पण हा वाढत नसून आपण आता अर्ली डायग्नोसिस आणि खूप छान डायग्नोस्टिक फॅसिलिटी, ट्रीटमेंट पद्धती आणि इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे पेशंट हॉस्पिटलपर्यंत येऊन ती उपचार पद्धती घेतायत आणि ते डायग्नोस होऊन त्याचं एक रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे असं वाटतंय की नंबर ऑफ पेशंट्स वाढत आहेत. ओके, थँक्यू सो मच सर. सर सॉरी तुम्हाला थोडासा डिस्टर्ब करते. माझ्या हातात फोन, सगळ्या मैत्रिणी विचारतात फोनमध्ये काय बघतीयस दीप्ती, सो तुमचेच प्रश्न बघतीये. विजया येरुळकर यांनी एक प्रश्न विचारलाय. माझ्या कझन सिस्टरला 33 इयर्स मध्ये कॅन्सर झालेला आहे, ब्रेस्ट कॅन्सर. कुठलीही फॅमिली हिस्ट्री नाही, तरीही कसे होऊ शकते? सो याच्यावर सर काय म्हणू इच्छिता? लेस दॅन 40 इयर्स मध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर हा मोस्ट ऑफ द टाइम एक हिंट देतो की हा एक फॅमिलियल आजार असू शकतो, जरी त्यांच्या फॅमिलीत नसेल, पण यांच्या जीन मध्ये काही म्युटेशन झालं असेल, स्पेसिफिकली BRCA1 आणि 2 ह्या जीन मध्ये जर म्युटेशन झालं तर हा अर्ली स्टेज मध्ये निदान होतं किंवा जाणवतो हा आजार. तर यांची अर्ली एज मध्ये झाल्यामुळे, किंवा इव्हन आम्ही मेल ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा असतात माणसांमध्ये सुद्धा, तर त्या केसेस मध्ये सुद्धा ह्या टेस्टिंग करून घेणे आणि फर्दर त्याच्याशी रिलेटेड काही गाईडलाईन्स असतात, काही उपचार पद्धती असतात, काही मेडिसिन्स असतात, तर त्या फॉलो करणे गरजेचं आहे. पण रफली जर सांगायचं झालं तर लेस दॅन 40 इयर मध्ये जर हा आजार डायग्नोज झाला तर याचं क्युअर होण्याचं म्हणा किंवा लेटर पार्ट ऑफ द लाईफ फेल होण्याचं प्रमाण थोडस जास्त असतं, कारण हा सिस्टमिक आजार पकडला जातो मोर ऑर लेस. कारण हा लोकली त्या ब्रेस्ट मध्ये जरी असला तरी त्याला हा सिस्टमिक म्हणजे पूर्ण बॉडीचा आजार समजून त्यामध्ये किमोथेरपी करणे आणि सोबत रेडिएशन थेरपी देणे, म्हणजे एक जॉईंटली कंबाईन ऑल मॉडेलिटी ऑफ ट्रीटमेंट ह्या आजारामध्ये लागत असते. तर त्यांच्यासाठी आता असं आहे की क्लोज फॉलो नक्कीच गरजेचं आहे. इयरली मॅमोग्राफी, 6 मंथली पोटाची सोनोग्राफी, छातीचा एक्सरे, अशा काही टेस्ट असतात, तर त्या करत राहणे, सो दॅट इन केस जर रिकरन्स झाला किंवा हा आजार पुन्हा जाणवला तर तो लवकर परत डिटेक्ट व्हावा आणि त्याला परत आपण क्युअर करू शकतो. वाव, थँक्यू सो मच. आय होप विजया तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. माझ्या सगळ्या ज्या फ्रेंड्स आजच्या लाईव्हला जॉईन झालेल्या आहेत त्यांना एक क्विक थँक्स म्हणते. ज्योती अजवानी, स्वीटी, प्रियंका अतकारे, स्वाती गोलार, थँक्यू स्वाती फॉर सपोर्टिंग टुडेज सेशन. अमृता स्वप्निल, कीर्ती चव्हाण, डॉक्टर जया, स्नेहल जैन, थँक्यू सो मच गायत्री फॉर वॉचिंग टुडेज शो. आणि मी पुन्हा सगळ्यांना विनंती करते, तुमचे जेही प्रश्न असतील प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका. सर खूप बिझी डॉक्टर आहेत आणि खूप प्रयत्न करून आज आम्ही त्यांना इथे आणलेलं आहे, आणि मागच्या कितीतरी वर्षांमध्ये हजारो रुग्ण त्यांच्या हातून बरे झालेले आहेत. सो दिस इज द गोल्डन चान्स माय डिअर फ्रेंड्स. तुम्हाला अशी माहिती, अशी इन्फॉर्मेशन खूप इझिली मिळणार नाही, आणि तुम्हाला त्यासाठी तिथे सरांकडे जाऊन कन्सल्टेशन घ्यावं लागेल, त्यांच्याशी डिस्कस करावं लागेल, अँड ही इज अ व्हेरी बिझी मॅन ॲज आय सेड.
आपल्या या इंटरव्ह्यूला पुढे नेत मी सरांना अजून एक प्रश्न विचारते, कारण सरांचं स्पेशलायझेशन आहे रेडिओथेरपी ऑन्कोलॉजिस्ट. ह्या एका टर्म बद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा, आणि त्याचबरोबर कॅन्सरच्या नवनवीन उपचार पद्धती कोणत्या आहेत. सर इनलॅक्स बुद्राणी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, तिथे वेगवेगळे तंत्रप्रणाली काय आहेत, काय काय टेक्नॉलॉजीज आहेत, त्याबद्दल पण थोडक्यात सांगा. रेडिएशन थेरपी ही ऍक्च्युली गेल्या 100 वर्षापासून ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहे. पण गेल्या 10 वर्षात किंवा आय वुड से 15 वर्षात, गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये ह्या उपचार पद्धतीमध्ये ड्रास्टिकली काही नवीन फॅसिलिटीज, मशीन्स, टेक्निक्स अवेलेबल झालेले आहेत की ज्याच्याने आपण एक्झॅक्टली ट्युमरला टार्गेट करू शकतो, आजारला लोकलाइज करून तिथे त्याला मुळापासून घालवू शकतो. त्यामुळे रेडिएशन रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन, साईड इफेक्ट आपण पहिल्याच्या काळी नक्कीच काही ऐकले होते, पण ते आता टाळले जाऊन एक्झॅक्टली ट्युमरला टार्गेट करून हाय एनर्जी एक्सरेज, हे जे रेडिएशन जे असतं एक प्रकारे हाय एनर्जी एक्सरे असतं, जे की कॅन्सर पेशंटच्या DNA ला डॅमेज करून स्पेसिफिकली त्याच पेशंटना मारतं, ना की नॉर्मल पेशंटना. तर त्यामुळे असा फायदा होतो की एक फ्रॅक्शनेटेड ट्रीटमेंट जर दिली कोणत्याही पेशंटला, म्हणजे रेडिएशनचा एक छोटा डोस जर काही कालावधीसाठी जर दिला त्या आजारावरती किंवा त्या ट्युमरवरती, तर तो ट्युमर पूर्णपणे नाहीसा होतो. आणि फॉलोअप मध्ये बऱ्याच वेळा त्या पेशंटला काही ऑपरेशनचीही गरज पडत नाही. रेडिएशन हे अजून काही पेशंटमध्ये गरजेचं असतं. लाईक जर कोणाचा आजार जर खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये डायग्नोज झाला आणि तो ऑपरेट होऊ शकत नाही, तर त्या केसेसमध्ये सुद्धा त्याला डाऊन स्टेज करणे, म्हणजे त्याची साईज कमी करणे, त्यासाठी रेडिएशन थेरपीचा खूप मोठा हेल्प होतो. प्लस कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे सपोज ऍडव्हान्स स्टेजच्या पेशंटमध्ये, पण काही कारणास्तव तिथे ट्युमर राहिला किंवा ऑपरेट नाही होऊ शकत, किंवा इव्हन काही मायक्रोस्कोपिक सेल्स ज्या डोळ्याला दिसत नाहीत त्या राहिल्या असू शकतात, अशी एक संभावना असेल त्या पेशंटमध्ये, तर त्या पेशंटला नंतरही रेडिएशन देणं गरजेचं असतं. ते याच्यासाठी की त्यांच्या भविष्यामध्ये परत त्या ठिकाणी आजार होऊ नये, रिकरन्स होऊ नये, आणि जो कंट्रोल रेट आहे म्हणजे क्युअर रेट जो आहे तो नक्कीच चांगला मेंटेन राहावा थ्रू आउट हिज नेक्स्ट एक 5 to 10 years. आणि 5 वर्षापर्यंत जर आजार नाही आला परत, तर आम्ही त्या पेशंटला कॅन्सर फ्री असं डिक्लेअर करतो, आणि ही कॅन लिव्ह हिज लाईफ रुटीनली. तर हे नक्कीच नवीन उपचार पद्धती ज्या आहेत, इव्हन रेडिएशन मध्ये आता नवीन ज्या टेक्निक्स आहेत त्याच्यानुसार, ज्याला स्टिरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरी म्हणतात, की ज्याद्वारे आपण पेशंटचा ट्युमर जस्ट एका दिवसाच्या ओपीडी प्रोसिजरने सुद्धा तो ट्युमर आपण घालवू शकतो. तर त्यामुळे खूप बेनिफिट होऊन पेशंट एकदम कम्फर्टेबली, जे बाहेर पेरिफेरीला राहणारे आहे किंवा ज्यांना हॉस्पिटल व्हिजिट पॉसिबल नाही, ओल्ड एज पेशंट असतील किंवा इव्हन वर्किंग वुमेन असतील, तर त्यांच्यासाठी कमी हॉस्पिटल व्हिजिट मध्ये सुद्धा ही ट्रीटमेंट आपण देऊन हा आजार बरा करू शकतो. ओके, थँक्यू सो मच. आणि सरांनी आता ज्या थेरपी बद्दल सांगितलं, आणि ही मेन्शन दॅट इट्स अन ओपीडी थेरपी, म्हणजे हॉस्पिटलायझेशनची सुद्धा गरज नाहीये. सो घाबरण्यामध्ये काहीही पॉइंट नाहीये. ऑल यू हॅव टू डू इज टेक ऍक्शन अँड कन्सल्ट युअर मेडिकल कन्सल्टंट. ओके, आपल्या एका मैत्रिणीने आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, आणि प्रश्न असा आहे की सर, किमोथेरपी नक्की काय असते आणि त्यानंतर त्रास का होतो? किमोथेरपीला एक सायटोटॉक्सिक ड्रग असंही म्हणतात, जे की सलाईनद्वारे दिलं जातं. तर ते कोणामध्ये दिलं जातं की ज्या पेशंटमध्ये आजार हा लोकली ऍडव्हान्स, म्हणजे त्या ठिकाणी बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहे आणि तो त्याच्या पेशी बॉडीमध्ये सर्क्युलेट किंवा बॉडीमध्ये असण्याचे चान्सेस असतात. हे सगळं एक स्टेजवरती डिसाईड होत असतं. किंवा कोणाचा आजार सिस्टमिक आहे, म्हणजे बॉडीमध्ये मल्टिपल ठिकाणी आहे, तर त्या पेशंटला ही सायटोटॉक्सिक ड्रग थेरपी म्हणजे किमोथेरपी दिली जाते. हे ड्रग काय करतात की कॅन्सरच्या पेशीचं जे डबलिंग होण्याचं जे प्रोसेस असते, म्हणजे 1ची 2 होणे, 4 होणे, वाढण्याची जी प्रोसेस असते, तर ती डीएनएच्या म्युटेशन होण्यापासून किंवा मल्टिप्लाय होण्यापासून आय वुड से ते थांबवतात. आणि त्याची ग्रोथ थांबली की अपोप्टोसिस या प्रोसेसद्वारे ते ऑटोमॅटिकली ऍब्सॉर्बही होऊन जातात, आणि त्या पेशी हळूहळू कालांतराने मरण पावून तिथला आजार हा कमी होतो किंवा पूर्णपणे नाहीसाही होतो. पण त्या जे ड्रग असतात ते मोस्टली 90 to 95% ऑफ द टाइम हे रिनल एक्सक्रिशन म्हणजे किडनीद्वारे, लघवी मूत्राद्वारे ते एक्सक्रीट होत असतात. तर ते आपल्या रिनल ट्युब्युल्स म्हणजे किडनीवरती त्याचे काही दुष्परिणामही जाणवतात. तर त्यामुळेच
बऱ्याच वेळा किंवा आपल्या ज्या नर्व्स असतात त्याच्या आजूबाजूचं शीत कोटिंगही त्या घालवतात. तर त्यामुळे काही टिपिकल नर्व पेन, वीकनेस, पांढऱ्या पेशी कमी करणे. कारण काय नॉर्मल पेशींनाही त्या ड्रगमुळे इंजुरी होत असते, पण ती एक सर्टन लिमिट काही कालावधीपुरतीच असते. एक 8 ते 10 दिवसानंतर हे सगळे जे जे डॅमेज नॉर्मल टिश्यूला झाले असतील ते रिकव्हरेबल असतात आणि ते होऊनही जातात. त्यामुळे बऱ्याचशा पेशंटला असं जाणवतं की विकनेसपणा खूप आलाय, भूक कमी लागणे, हे ऑटोमॅटिक त्या ड्रग्सशी रिलेटेड साईड इफेक्ट असतात. पण दीज आर ऑल फॉर फ्यू डेज, शॉर्टर ड्युरेशन ऑफ टाइम अँड रिव्हर्सिबल असतात. तर त्याच्यामुळे त्यासाठी खूपच विचार करून मला नाही वाटत काही गरजेचं. इव्हन काही ड्रग्स ॲलोपेशिया, हेअर लॉस करतात. त्यामुळे सुद्धा काही लेडीज किमोथेरपी टाळण्याचा प्रयत्न करतात. पण तो ऍट द एंड हा जो हेअर लॉस असतो हा टेम्पररी असतो, एक 2 ते 3 महिन्यासाठीच असतो. परत एकदा किमोथेरपी संपली की तो हेअर ग्रोथ वापस येणार असते. तर त्यामुळे अननेसेसरी ट्रीटमेंट डिले किंवा टाळू नये असं माझं म्हणणं आहे. आय होप तुम्ही सगळेजण हा सेशन एन्जॉय करत आहात. आणि सरांसाठी अजून एक प्रश्न आलेला आहे, पण त्यापूर्वी मला सरांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. वे वी टॉक अबाउट प्रिव्हेन्शन, आणि आताच तुम्ही सांगितलं ब्लड टेस्ट किंवा ब्लड मध्ये येणारे चेंजेस बद्दल. आपण रेग्युलर ब्लड चेकअप करत असतो वेगवेगळ्या कारणांसाठी. असं काही आहे का की एखादी अशी टेस्ट जी रेग्युलरली करत राहिली पाहिजे, किंवा आपल्या सीबीसी मध्ये किंवा रेग्युलर ब्लड चेक मध्ये एखादा कोणता पॅरामीटर आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? अच्छा, ब्लड टेस्ट ह्या ज्या आहेत ह्या जेंडर वाईज डिफाईन होतात किंवा डिफर होतात. जसं मेलमध्ये स्पेसिफिकली प्रोस्टेटचा आजार, लंग्सचा कॅन्सर हा मोस्ट कॉमनली बघितला जातो. फिमेलमध्ये ब्रेस्टशी रिलेटेड, ओव्हेरियन कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर हे कॉमनली बघितले जातात. तर त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड काही टेस्ट असतात. जसं मेलसाठी युजली जर स्क्रीनिंग करायचं झालं तर वन्स इन ए इयर सीबीसी टेस्ट करणे, शुगर टेस्ट करणे, सिरम पीएसए लेवल, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन ही प्रोस्टेटशी रिलेटेड जी टेस्ट आहे ती करणे, किंवा रेक्टमचा आजार हाही एक कॉमन असतो तर त्याच्याशी रिलेटेड सिरम सीईए टेस्ट करणे. ह्या रुटीनली तुम्हाला ऑब्व्हियसली तुमचे कॅन्सर फिजिशियन किंवा क्लिनिशियन सांगतीलच. इवन काही जर ओल्ड पेशंट असतील, हिस्ट्री त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल किंवा स्वतः जर ओल्ड पेशंट असतील तर त्यांच्यामध्ये काही नवीन इमेजिंग प्रोसिजर ह्या रुटीनली करत राहाव्या लागतात. फिमेलमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये सीबीसी सोबतही सीए टेस्ट तर करावीच लागतात. पण CA 125, CA 12.9 ह्या अशा काही ब्लड टेस्ट असतात ज्या ओव्हरीशी रिलेटेड किंवा रेक्टमशी रिलेटेड कॅन्सर ह्या अर्ली डिटेक्शनसाठी हेल्पफुल होतात. पण जर त्या पेशंटमध्ये काही साईन सिम्पटम्स आजाराशी रिलेटेड वाटत असतील आणि आजार किंवा जी गाठ किंवा लंप जे आहे तर ते सेंट्रली लोकेटेड आहे किंवा फुफ्फुसाच्या मध्यभागी, हृदयाच्या जवळ किंवा मेंदूच्या मध्यभागी आहे, तर अशा पेशंटमध्ये काही सर्क्युलेटिंग ब्लड सेल्स थ्रू म्हणजे एक सिंपल ब्लड टेस्ट थ्रू सुद्धा आपण कॅन्सरचं निदान करू शकतो किंवा अर्ली डायग्नोसिस करू शकतो. ज्याला सर्क्युलेटिंग ब्लड सेल टेस्ट असं म्हटलं जातं, लिक्विड बायोप्सी म्हटलं जातं. तर ह्या नवीन काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत तर त्या आय वुड से की रुटीनली ऍटलिस्ट वन्स इन ए इयर तरी केलं पाहिजे. आणि 50 इयर ओल्ड अँड ओल्ड ज्या पण आहेत लेडीज तर त्यांच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट इज अ मस्ट नाउडेज, बिकॉज व्हॉट स्टँडर्ड ऑफ गाईडलाईन और WHO गाईडलाईन सेज की नॉट ओनली ब्लड टेस्ट बट स्क्रीनिंग, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर अँड पररेक्टल एक्झामिनेशन, ओरल कॅव्हिटी एक्झामिनेशन ह्या झालं पाहिजे असं गाईडलाईन्स आहेत. थँक्यू सो मच फॉर दिस आन्सर सर. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. आपल्याला अजून एका आपल्या प्रिय मैत्रिणीने प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, सगळ्याच ट्युमर्सला रेडिएशनची गरज लागते का? रेडिएशन हा कॅन्सरच्या पेशंटमध्ये रफली 70% ऑफ द पेशंट रिक्वायर्स रेडिएशन इन देअर लाईफ. तो कधी ना कधी लागतं रेडिएशन. ते आयदर आजाराची साईज कमी करण्यासाठी, कधी ऑपरेशन झाल्यानंतर परत आजार येऊ नये म्हणून, किंवा काही पेशंटमध्ये ऑपरेशन होऊ शकत नाही, किंवा जसं मी सांगितलं स्वरयंत्राचे आजार आहे, गर्भपिशवीचे आजार आहे, अन्ननलिकेचे आजार आहे. तर त्या ठिकाणी त्या ऑर्गनचं फंक्शन मेंटेन ठेवून आपण रेडिएशननी सुद्धा हा आजार पूर्णपणे घालवू शकतो किंवा पूर्णपणे बरा करू शकतो. आणि काही पेशंटमध्ये जर आजार पसरलेला असेल, ज्यावेळेस तो जर हाडामध्ये जाणे किंवा ब्रेनमध्ये जाणे, त्याच्याशी रिलेटेड मल्टिपल प्रॉब्लेम्स असतात. जसं बॅक पेन होणे, पॅरालिसिस होणे, एखादी पायाची नस दाबून किंवा स्पायनल कॉर्डवरती कंप्रेशन येऊन
हातापायाची पॉवर कमी होणे किंवा हेडेक होणे जर ब्रेनमध्ये असेल तर त्यामध्ये त्यांचं पेन किंवा त्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा रेडिएशनचा खूप महत्वाचा रोल असतो. तर काही नंबर ऑफ फ्रॅक्शन्स दिल्यानंतर पेशंटची एक छान क्वालिटी ऑफ लाईफ पुढची मेंटेन होते, इव्हन जर पेशंट 4थ्या स्टेजमध्ये असेल तरी सुद्धा. आपण हे नंबर ऑफ फ्रॅक्शन्स कमी करून हायपोफ्रॅक्शनेटेड थेरपी ज्याला म्हणतात, तर त्याद्वारे आपण जस्ट एक 5 किंवा 10 रेडिएशन मध्ये सुद्धा ही पूर्ण उपचार पद्धतीने हा आजार बरा करू शकतो. का? कारण आपल्याकडे एक ऍडव्हान्स रेडिएशन मशीन आहे, त्याचं इमेजिंग फॅसिलिटी म्हणजे ट्युमर लोकलाइज करण्याची किंवा डे टू डे मध्ये ट्युमरचं जे व्हॉल्यूम किंवा आजार कमी होतो किंवा मुवमेंट होते किंवा बिकॉज ऑफ रेस्पिरेशन मुळे ट्युमरची जी हालचाल होती, ह्या सगळ्या गोष्टींना ऍड्रेस करून फोकसली रेडिएशन देण्याच्या ह्या नवीन टेक्निक मशीन्समुळे नक्कीच आपण जास्त प्रमाणात तिथे रेडिएशनचा डोस देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी नंबर ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये हा आपण ट्रीटमेंट संपवू शकतो. तर त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ, हॉस्पिटल व्हिजिट्स कमी झालेत, क्युअर रेट वाढलेले आहेत आणि सोबत जर आपण किमोथेरपीचे काही ओरल किंवा सलाईनद्वारे जर ड्रग्स दिले तर त्याच्याने अजून रेडिएशनचा इफेक्ट एनहान्स होऊन त्याचा लोकल कंट्रोल आणि डिस्टन्स फेल्युअर म्हणजे बाकीच्या बॉडी पार्ट मध्ये फेल होण्याचं प्रमाण कमी बघण्यात येते. तर जे मी मागे सांगितलं की स्टिरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरी, स्टिरियोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी ह्या नवीन उपचार पद्धतींचा जो इथे इनलॅक्स बुद्राणी आमच्या हॉस्पिटलला जी फॅसिलिटी आहे त्याच्याने नक्कीच पेशंटला खूप फायदा होतोय. आणि ओके, थँक्यू सो मच सर. आणि आपला आता कार्यक्रमाचा कन्क्लुडिव्ह पार्ट येत आहे. आपण आपला 30 मिनिट्सचा टाइम ऑलरेडी खूप छान युटिलाइज केला आहे. तरीही काही मैत्रिणींना खूप उत्सुकता आहे, काही प्रश्न आहेत त्यांना. व्हॉट इज द हेल्थ इफेक्ट ऑफ रेडिएशन एक्सपोजर? आय गेस सर हॅव ऑलरेडी स्पोकन अबाउट इट. आणि सरांनी त्यांच्या ह्या सगळ्या आपल्याला दिलेल्या या गायडन्समध्ये हेच आहे की कॅन्सर प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करा, रेग्युलर स्क्रीनिंग, रेग्युलर चेकअप्स करा. आणि कॅन्सर नंतर सुद्धा लाईफ आहे. कॅन्सर कॅनॉट बी एंड ऑफ लाईफ, इट इज जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ लाईफ. आणि सगळ्यात म्हणजे कॅन्सर संसर्गजन्य नाही आहे. ओके, इवन जेनेटिक थोडे फॅक्टर्स असले तरी कॅन्सर अजिबात संसर्गजन्य नाही. सो ह्या नोटवर आपण आजचा कार्यक्रम संपवूया. त्यापूर्वी सरांकडनं एक अगदी छोटासा मंत्र काय असेल ते आपल्या सगळ्या फ्रेंड्ससाठी की कॅन्सर सोबत कशी फाईट कंटिन्यू कराल? कॅन्सर ह्या वर्ड मध्येच आहे की कॅन्सरला आपण कॅन्सल करू शकतो. वी कॅन सर्टनली विन ओव्हर दिस डिसीज. कारण की हा आजार अर्ली डिटेक्ट झाला तर डेफिनेटली हा बरा होणारा आजार आहे. आणि अजूनही जे काही मिथ्स असतील तर नक्कीच तुम्ही पर्सनली माझ्याशी शेअर करू शकता. आपण परत एखाद्या वेळेस आपण पुढच्या एक सेशन्स मध्ये मी अजून अदर ट्रीटमेंट मॉडॅलिटीज किंवा अजून नवीन टेक्निक्स काही आहेत का रेडिएशनच्या, त्या आपण डिस्कस नक्कीच करूया. आणि आय वुड से की आपण हे रेग्युलर सेशन्स जर अरेंज करत राहिलो तर नक्कीच ह्या आपल्या ग्रुपला फायदा होईल आणि एक खारीचा वाटा म्हटला जाईल की अवेअरनेस सेशन मध्ये किंवा ह्या आजाराला प्रिव्हेन्शन साठी आपण मदत करू, मला असं वाटतं. सो थँक्यू सो मच डॉक्टर महाजन. वुमन्स डे निमित्त अरेंज केलेल्या या सेशनमध्ये सरांनी आपल्याला खूप महत्वाचं असं गायडन्स दिलेलं आहे आणि तुम्हाला वुमन्स डेचं ह्याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट मिळणार नाही मैत्रिणींनो. सर इनलॅक्स बुद्राणी हॉस्पिटलमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि तुम्हाला काहीही प्रश्न असल्यास यू कॅन गो अँड कन्सल्ट हिम ओव्हर देअर. आणि ह्या नोटवर मी आजचा कार्यक्रम संपवते. आणि त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओवर अजूनही कमेंट करू शकता. तुमचे महत्वाचे कमेंट्स आम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. टॅग युअर फ्रेंड्स मॅक्झिमम, कारण आजच्या सेशनमध्ये जी माहिती मिळालेली आहे ना दॅट इज गोल्डन. सो थँक्यू सो मच सर वन्स अगेन आमच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. अँड थँक्यू ऑल माय फ्रेंड्स फॉर वॉचिंग टुडे शो. हॅपी वुमन्स डे इन ॲडव्हान्स टू ऑल ऑफ यू. नमस्कार.